आणि एक ब्रेकिंग न्यूज आहे अकोल्यातून। अकोल्याच्या राड्यातील एका आरोपीचा मृत्यू झालेला आहे। राड्यानंतर अस्वस्थ वाटू लागलं। जय मालोलकर यांचा हृदयविकाराने मृत्यू झालेला आहे। बघा, अकोल्यातील ही महत्त्वाची बातमी आहे। जय मालोलकर यांचा हृदयविकाराने मृत्यू झालेला आहे। अकोल्याच्या राड्यातील एका आरोपीचा मृत्यू झालेला आहे। घटना घडल्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागलं आणि त्यानंतर हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला। अकोल्यातील ही घटना आहे। आता आलेल्या ताजा माहितीनुसार जय मालोलकर यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालेला आहे। मात्र तत्पूर्वीची पार्श्वभूमी खूप महत्त्वाची आहे, कारण अकोल्यात जो राडा झाला होता, जे मारहाण झाली होती, त्यामधील आरोपीचा मृत्यू आहे। ही सगळी घटना घडल्यानंतर जय मालोलकरला अस्वस्थ वाटू लागलं होतं, त्यानंतर त्यांचा हृदयविकाराने मृत्यू झालेला आहे। राड्यानंतर अस्वस्थ वाटू लागला आणि त्यानंतर ही घटना घडलेली आहे। मात्र या घटनेनंतर काहीसा तणाव देखील निर्माण झाला होता। अकोल्याच्या राड्यातील एका आरोपीचा मृत्यू झालेला आहे। जय मालोलकर असं त्यांचं नाव आहे। मुख्य म्हणजे घटना घडल्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागलं होतं, त्यानंतर त्यांच्यावर वैद्यकीय उपचार देखील झाले होते। आपण अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी अक्षय गवळे आपल्या सोबत आहेत। अक्षय, नेमकं काय घडलं? कारण आता बातमी जी येते त्यात जय मालोलकर यांचा मृत्यू झाल्याचं येते। आज अमोल मिटकरीवर झालेल्या हल्ल्याच्या प्रयत्न आणि गाडीच्या तोडफोड प्रकरणात आरोपी जय मालोलकर याचा देखील समावेश होता। आज त्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचं समजतं आहे। अकोल्याच्या शासकीय विश्रामगृहावर झालेल्या राड्यात जय मालोलकर हा सहभागी होता। राड्यानंतर मालोलकर यांना अस्वस्थ वाटू लागलं होतं। अकोल्यातील एका खासगी रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं। मात्र राड्यात झालेल्या झटापटीनंतर जय मालोलकर याच्या छातीत दुखत असल्याने त्याचा आज दुर्दैवी मृत्यू झाल्याचं समजतं आहे। अक्षय, तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद। आमदार अमोल मिटकरी यांच्या गाडीवर जी तोडफोड झाली होती, जो हल्ला झाला होता, त्यामध्ये मालोलकर हे सहभागी होते आणि या घटनेनंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागलं, त्यानंतर त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलेलं आहे। अकोल्यामधली आज महत्त्वाची घटना होती, ती म्हणजे आमदार अमोल मिटकरांच्या वाहनांवर आपण दृश्यांमध्ये बघतो। दृश्यांमध्ये अजय मालोलकर आपल्याला दिसत आहेत। अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्या वाहनावर मनसेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला होता, तोडफोड केली होती। कारण अमोल मिटकरींनी राज ठाकरेंचा घोटाळेबाज असा आरोप केल्यानंतर मनसेचे कार्यकर्ते एक अकोल्यामध्ये आक्रमक झाले होते आणि त्यांनी अमोल मिटकरींची गाडी फोडली होती। या घटनेमध्ये काही दृश्यांमध्ये दिसतोय की अमोल मालोलकर आपल्याला दिसत आहेत। या घटनेनंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागलं। वैद्यकीय उपचारानंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाल्याची आता माहिती समोर आलेली आहे। जय मालोलकर असं या मनसेच्या कार्यकर्त्याचं नाव आहे। आमदार अमोल मिटकरींच्या कारवर हल्ला केल्यानंतर, म्हणजेच या घटनेनंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागलं होतं। आपल्याला दृश्यामध्ये देखील जय मालोलकर दिसत आहेत। अकोल्यातून ही मोठी बातमी आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी राज ठाकरेंवर वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर अकोल्यामध्ये मनसेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी आक्रमक झाले होते आणि त्यांनी अमोल मिटकरींची गाडी फोडली होती। या हल्ल्यामध्ये मनसेचे कार्यकर्ते जय मालोलकर देखील सहभागी झाले होते। मात्र हा सगळा हल्ला झाल्यानंतर, हा सगळा राडा झाल्यानंतर मालोलकर यांना अस्वस्थ वाटू लागलं होतं। त्यांच्या सहकार्याने त्यांना वैद्यकीय उपचार देखील दिले, मात्र हृदयविकाराने त्यांचा मृत्यू झाला।